गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण चॅप्टर नंबर 4 न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स या चॅप्टरमधले सेकंडचे 2-3 पॉईंट राहिले आहेत ते आपले बघायचे. आतापर्यंत आपण बघितलं न्यूट्रिशन प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये कसं होतं. न्यूट्रिशन हे प्लांट्सचे दोन प्रकारे न्यूट्रिशन होतं, एक ऑटोट्रॉफिक आणि हेट्रोट्रॉफिक. हेट्रोट्रॉफिकचं 4 प्रकारे न्यूट्रिशन होतं, सिम्बायटिक, पॅरासिटिक, इन्सेक्टिव्ह अँड सॅप्रोपॅटिक. प्लांट्सचं आपल्याला झालेलं आहे. ॲनिमल्सचं सुद्धा आपलं होलोझोईकचं झालेलं आहे. होलोझोईक, सॅप्रोझोईक अँड पॅरासिटिक. अँड पॅरासिटिकचे 2 पार्ट्स आहेत, एक्टोपॅरासिटिक आणि एंडोपॅरासिटिक. हे आज आपल्याला बघायचे, सॅप्रोझोईक आणि पॅरासिटिक. चला तर मग आपण सुरू करूया. The types of nutrition in living organisms: holozoic, saprozoic nutrition and parasitic nutrition. First, we've seen already the herbivorous, carnivorous, omnivorous, scavengers, decomposers. Today, we learn the what is the saprozoic nutrition. म्हणजेच की मृतोपजीवी वनस्पती जे असतात, सॉरी मृतोपजीवी प्राणी जे असतात त्यांचं न्यूट्रिशन म्हणजे पोषण कसं होतं. यामध्ये सॅप्रोझोइक न्यूट्रिशन म्हणजेच मृतोपजीवी पोषण, पॅरासिटिक म्हणजे परजीवी. आज आपण सॅप्रोझोइक न्यूट्रिशन बघणार आहोत. हेच 2 पॉईंट आपले राहिलेले आहेत. सॅप्रोझोइक न्यूट्रिशन म्हणजे सम इन्सेक्ट्स, युनिसेल्युलर ॲनिमल्स एटसेट्रा ऑब्टेन द न्यूट्रिएंट्स बाय ॲब्सॉर्बिंग द लिक्विड ऑर्गॅनिक मटेरियल फ्रॉम द डेड बॉडीज ऑफ अदर animals or from the environment. This is the saprozoic nutrition. म्हणजेच काय, सम इन्सेक्ट्स म्हणजेच काय, अशी काही कीटक आहेत किंवा काही एकपेशीय सजीव आहेत जे मृत शरीरातील किंवा त्याच्या आजूबाजूच्या वातावरणातील द्रवरूप जे सेंद्रिय पदार्थ असतात त्यांचे शोषण करतात आणि शोषण केल्यानंतर त्याचंच अन्न म्हणून ग्रहण करतात. त्या यालाच आपण म्हणतो की मृत्योपजीवी पोषण म्हणजेच काय, सॅप्रोझोइक न्यूट्रिशन. तर कुठले त्याचे एक्झाम्पल्स आहेत तर सॅप्रोझोइक न्यूट्रिशन एक्झाम्पल्स आहेत हाऊस फ्लाईज, ॲन्ड्स, स्पायडर्स. हाऊस फ्लाईज म्हणजेच काय, कोळी, मुंग्या असतात, घरमाशा, हे सगळे काय सॅप्रोझोइक न्यूट्रिशन यांचं न्यूट्रिशन हे सॅप्रोझोइक न्यूट्रिशन असतं. नेक्स्ट आपण बघणार आहोत पॅरासिटिक न्यूट्रिशन. हॅव यू सीन द स्मॉल एनिमल्स ऑन द बॉडीज ऑफ ॲनिमल्स लाईक डॉग्स अँड बफेलोज, विच आर दोज स्मॉल एनिमल्स. आपल्याला माहिती आहे, आपण कुत्र्यांच्या अंगावर किंवा म्हशींवर एक छोटे छोटे कीटक बघतो, त्याला आपण गोचिड सुद्धा म्हणतो. फ्रॉम व्हेअर डू दिस लिटल ॲनिमल्स ऑब्टेन देअर फूड. मग ते कुठून अन्न मिळवतात. थर्ड क्वेश्चन इज फ्रॉम व्हेअर डू द वर्म्स इन द इंटेस्टाईन ऑब्टेन देअर फूड. म्हणजेच वोम्स म्हणजेच काय, पोटामध्ये जे आपले जंत झालेले असतात त्यांना अन्न कुठून मिळतं. ह्या सगळ्याचे उत्तर आपण बघणार आहोत. सम ॲनिमल्स डिपेंड अपॉन अदर ॲनिमल्स फॉर फूड. काही असे प्राणी आहेत की ते इतर सजीवांवर स्वतःच्या अन्नासाठी अवलंबून असतात. They can obtain the food only from the animals on whom they are dependent. This is called as parasitic nutrition. म्हणजेच काय, तर इतर प्राण्यांच्या शरीराच्या पृष्ठभागावर राहून त्यातले ते रक्त शोषून घेतात आणि रक्त शोषून घेतल्यानंतर त्याद्वारे त्यांचं ते अन्न प्राप्त करतात. याच पद्धतीला म्हणतात पॅरासिटिक न्यूट्रिशन किंवा परजीवी पोषण. म्हणजेच काय, तर एक्टोपॅरासिटिक न्यूट्रिशन म्हणजे इतर प्राण्यांच्या शरीराच्या पृष्ठभागावरून रक्त शोषून घेतात, त्याला आपण म्हणतो एक्टोपॅरासिटिक. अँड सच ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज एक्टोपॅरासिटिक. फॉर एक्झाम्पल लोस, बेडबग, टिक etc. animal likes tapeworm and roundworms live inside the body
न्यूट्रिशन. आपण एक्टोपॅरेसिटिक म्हणजे बाह्य परजीवी पोषण बघितलं. त्याचे उदाहरण आहेत वाघोची, ढेकूण असे. तर काही असे ॲनिमल्स आहेत लाईक टॅपवर्म म्हणजेच पट्टकृमी, गोलकृमी असे जे जंत असतात ते शरीराच्या आतमध्ये राहून रक्ताद्वारे अन्नाचे किंवा अथवा प्रत्यक्ष अन्नाचे शोषण करतात. या पद्धतीला म्हणतात एंडो पॅरासिटिक न्यूट्रिशन म्हणजे अंतःपरजीवी न्यूट्रिशन. हे प्राणी अंतर्जीवी प्राणी म्हणून ओळखले जातात. व यालाच आपण म्हणतो जंत हे आहेत एंडोपॅरासिटिक. आणि जे बाह्य बाजूला असतात म्हणजे शरीराच्या वरच्या भागास जे प्राणी आढळून येतात त्याला आपण म्हणतो एक्टोपॅरासिटिक. आणि आतमध्ये जे असतात ते एंडोपॅरासिटिक. आतमध्ये म्हणजे शरीराच्या आतमध्ये राहून, उदाहरणार्थ जंत. जंत हे एंडोपॅरासिटिक न्यूट्रिशन आहे. यांचं पोषण हे यांच्या पोषणाला आपण म्हणतो एंडोपॅरासिटिक न्यूट्रिशन. These two nutritions are the types of parasitic nutrition. Means what? Some animals depend upon other animals for food. They can obtain the food only from the animals on whom they are dependent. It's called as parasitic nutrition. म्हणजेच आपण त्याला म्हणतो परजीवी पोषण. दुसऱ्या जीवावर अवलंबून राहणारे प्राणी आणि त्यांचं होणारं पोषण त्याला आपण म्हणतो पॅरासिटिक न्यूट्रिशन. द टू टाइप्स ऑफ पॅरासिटिक न्यूट्रिशन, एक्टोपॅरासिटिक आणि एंडोपॅरासिटिक. एक्टोपॅरासिटिक म्हणजे शरीराच्या बाहेर राहून दुसऱ्या प्राण्यांच्या शरीरावर राहून त्यातून शोषण करणे किंवा स्वतःचं पोषण करणे त्याला एक्टोपॅरासिटिक म्हणतात. आणि शरीराच्या आतमध्ये राहून जे पोषण करतात त्याला एंडोपॅरासिटिक न्यूट्रिशन असे म्हणतात. मग आपण आतापर्यंत काय काय बघितलं ते बघूया. स्टेप्स इन न्यूट्रिशन इन ॲनिमल्स बघितले. इंजेक्शन, डायजेशन, ॲब्सॉर्प्शन, ॲसिमिलेशन अँड एक्सेशन. इंजेक्शन म्हणजे काय तर फूड इज टेकन इन टू द बॉडी. डायजेशन म्हणजे कन्वर्जन ऑफ फूड इन टू द सिम्पल soluble forms. Absorption, transfer of soluble food to the blood. Assimilation, utilization of absorbed food by cells and tissues and for energy production, growth and repairing. And ejection is removal of waste products and undigested food from the body. हे जे 5 स्टेप्स आहेत ते ह्या मुख्यतः प्राण्यांच्या शरीरामध्ये या 5 टप्प्यामार्फत पोषण होत असतं. म्हणजे अन्नग्रहण. इंजेक्शन म्हणजे काय तर अन्नग्रहण. डायजेशन म्हणजे पचन. ॲब्सॉर्प्शन म्हणजे शोषण. ॲसिमिलेशन म्हणजे सात्मीकरण आणि उत्सर्जन म्हणजे इसेजन्स. According to the types of food, animals can be classified as herbivores, carnivores, omnivores, scavengers and decomposers. हे आपण बघितले. आणि टाइप्स ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल्स पहिले आपण कुठले बघितले फूडनुसार बघितले. आणि आता आपण बघणार आहोत क्लासिफाईड ॲज त्यांचं न्यूट्रिशन वाईज क्लासिफिकेशन बघणार आहोत. होलोझोइक, सॅप्रोझोइक आणि पॅरासायटिक. हे या 3 प्रकारचे जे ॲनिमल्स आहेत जे बाह्य म्हणजे दुसऱ्या शरीरावर दुसऱ्या जीवावर अवलंबून असतात त्याला आपण म्हणतो होलोझोइक न्यूट्रिशन और सॅप्रोझोइक और पॅरासिटिक न्यूट्रिशन. हे सगळ्यात महत्त्वाचे न्यूट्रिशन्स आहेत. पहिले फूडनुसार आपण क्लासिफाय केले आणि नंतर आपण त्यांच्या अन्नग्रहणानुसार आपण त्यांचे टाइप्स बघितले. होलोझोइक न्यूट्रिशन म्हणजे काय समभक्षी म्हणजे आपले आपण स्वतः तयार करणे. सगळ्यात महत्त्वाचं आहे होलोझोइक. आपण स्वतः अन्न जे तयार करतात असे प्राणी. सॅप्रोझोइक म्हणजे काय तर मृत वनस्पतीवर राहणारे असे सॅप्रोझोइक ॲनिमल्स. मृत वनस्पतीवर राहून आपलं पोषण करून घेणारे त्याला आपण सॅप्रोझोइक म्हणतो. आणि पॅरासिटिक म्हणजे काय
तर दुसऱ्या प्राण्यांच्या शरीरावर राहून आपलं पोषण करणे, त्याला आपण म्हणतो पॅरासायटिक न्यूट्रिशन. आणि पॅरासायटिक न्यूट्रिशन इन ॲनिमल्स, हे 2 मेन प्रकार आहेत. आपण आतापर्यंत या न्यूट्रिशनमध्ये काय काय बघितलं, तर प्लांट्समधले आणि ॲनिमल्स यामधलं न्यूट्रिशन बघितले. आता त्यामध्ये नंतर सगळ्यात महत्त्वाचे जे पुढचे पॉईंट्स आहेत ते आपण ऑब्झर्व केले. ते नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल्स. फर्स्ट आपण बघितलं होलोझोइक न्यूट्रिशन. त्याचं आपण थोडंसं डिस्क्रिप्शन पुन्हा एकदा रिवाइज करूया. द इंटरनायझेशन अँड इंटरनल प्रोसेसेस ऑफ गॅसेस, लिक्विड्स और सॉलिड फूड पार्टिकल. होलोझोइक न्यूट्रिशनमध्ये काय असतं, इट इन्व्हॉल्व्स द इंजेक्शन ऑफ लिक्विड और सॉलिड ऑर्गॅनिक मटेरियल, डायजेशन, ॲब्सॉर्प्शन अँड ॲसिमिलेशन ऑफ इट टू युटिलाइज इट. म्हणजेच काय, तर असे काही प्राणी आहेत की ते आपल्या असे काही एकपेशीय प्राणी आहेत की ते शरीराच्या म्हणजेच पेशीच्या कोणत्याही पृष्ठभागातून अन्न आत ग्रहण करू शकतात. इट इन्क्लूड्स टेकिंग इन द कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस अँड कन्वर्टिंग देम इंटू सिम्पलर फॉर्म. हे प्राणी काय करतात, तर शरीराच्या म्हणजे पेशीच्या कोणत्याही पृष्ठभागातून अन्न आतमध्ये घेतात आणि त्या अन्नकणाला सर्व बाजूंनी वेढून तो कण आपल्या पेशीमध्ये समाविष्ट करतात आणि त्यानंतर या अन्नकणावर विविध विक्रियांची क्रिया घडून येते आणि नंतर पचन होत असते. देन द होलोझोइक न्यूट्रिशन इन युनिसेल्युलर. एक पेशीमध्ये न्यूट्रिशन कसं होतं, म्हणजे पोषण कसं होतं. प्रोटोजोआ सच ॲज अमिबास अँड मोस्ट ऑफ फ्री लिव्हिंग ॲनिमल्स सच ॲज ह्युमन्स एक्झिबिट दिस टाईप ऑफ न्यूट्रिशन. प्रोटोझोआ एकपेशीय जे प्राणी असतात, अमिबा, प्रोटोझोआ, पॅरामेशियम, हे जे प्राणी आहेत ते आपलं पोषण हे स्वतः करत असतात, तसं मानव करत नाहीत. मग आपण आता फर्स्ट बघणार आहोत तर अमिबाचं पोषण कसं होतं. अमिबा बिंग अ युनिसेल्युलर ॲनिमल. हा अमिबा एकपेशीय प्राणी आहे, त्याचं आपण बघितलेलं आहे आतापर्यंत. त्यानंतर आपण इन्सेक्ट आणि मल्टीसेल्युलर मधले बघितले, इन्सेक्ट आणि त्यांचे माउथ पार्ट्स हे आपण बघितलेले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये किंवा मागच्या तासाला आपण बघितलेले. पार्ट्स ऑफ बटरफ्लाय हे सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं आहे. बटरफ्लायचं कसं अन्न पोषण करून घेतं, अन्न ग्रहण करतं, त्याचे माउथ पार्ट्स कुठले आहेत. प्रोबोसिस हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे बटरफ्लायचा. ग्रास सुपर कॉकरोचचा जॉ लाईक माउथ पार्ट्स आहेत. मॉस्किटोचा नीडल लाईक माउथ आहे. तसंच आपण सेप्रोझोइक न्यूट्रिशनमध्ये काय पाहिलं, सम इन्सेक्ट्स युनिसेल्युलर ॲनिमल एक्सेट्रा कॅन नॉट डायजेस्ट सॉलिड फूड मटेरियल, दे टेक देअर फूड आउटसाइड देअर बॉडी. सेप्रोझोइकमध्ये काय होतं, तर असे काही प्राणी आहेत, असे काही कीटक आहेत की ते एकमेशीय सूक्ष्मजीव हे मृत शरीरातील किंवा आजूबाजूच्या वातावरणातील द्रव्यरूप सेंद्रिय पदार्थाचे पोषण करून आपला अन्न तयार करून घेत असतात. फॉर एक्झाम्पल हाऊसफ्लाईज, अँड्स, स्पायडर्स हे सेप्रोझोइक न्यूट्रिशनचे एक्झाम्पल आहेत. आणि हे डेड ऑर्गॅनिझम, डेड बॉडीजवर सुद्धा यांचं पोषण होत असतं, म्हणून त्याला सेप्रोझोइक न्यूट्रिशन म्हणतात. म्हणजेच काय, मृतोपजीवी पोषण. मृत शरीरावर यांचं पोषण होतं. बाय ॲब्सॉर्बिंग द लिक्विड ऑर्गॅनिझम. देन नेक्स्ट वन, पॅरासायटिक न्यूट्रिशन. सम ॲनिमल्स डिपेंड अपॉन अदर ॲनिमल्स फॉर फूड. असे काही प्राणी आहेत की ते इतर प्राण्यांवर पोषणासाठी किंवा अन्नासाठी अवलंबून असतात. दे कॅन ऑब्टेन द फूड ओनली फ्रॉम ॲनिमल्स ऑन हुम दे आर डिपेंडंट. दिस इज कॉल्ड एज पॅरासायटिक न्यूट्रिशन. आत्ताच मी सांगितलेलं की असे जे प्राणी असतात ते दुसऱ्यांच्या शरीरावर राहून पोषण करत असतात किंवा अन्न ग्रहण करतात, त्यांना आपण पॅरासायटिक
न्यूट्रिशन असं म्हणतो. त्याचे दोन प्रकार आहेत, एक्टोपॅरासिटिक आणि एंडोपॅरासाइट्स. एक्टोपॅरासाइट्स म्हणजे काय? अन एक्टोपॅरासाइट लिव्हज ऑन द सरफेस ऑफ इट्स होस्ट, म्हणजे ते दुसऱ्याच्या शरीरावर असतात, शरीरावर राहून त्यांचं पोषण करतात, त्याला एक्टोपॅरासिटिक म्हणतात. आणि एंडोपॅरासिटिक म्हणजे काय? शरीराच्या आतमधल्या भागी, विदिन द होस्ट ऑफ द बॉडी. फॉर एक्झाम्पल टॅप1 प्लाझ्मोडियम हे शरीराच्या अंतर्भागात राहून त्यांचं पोषण करून घेतात. फॉर एक्झाम्पल जंत, प्लाझ्मोडियम अशी काही उदाहरणं आहेत की ते त्यांचं पोषण हे पॅरासिटिक पोषण किंवा पॅरासिटिक न्यूट्रिशन आपण त्याला म्हणतो, म्हणजेच परजीवी पोषण. हे झालं न्यूट्रिशन्स, ॲनिमल मधलं न्यूट्रिशन. रिव्हिजन आपण न्यूट्रिशन आतापर्यंत या चॅप्टरमध्ये आपण काय काय बघितलं? न्यूट्रिशनचं प्लांट्स आणि ॲनिमल्स मधलं न्यूट्रिशन आपण बघितलं. प्लांट्सचे पार्ट्स बघितले, हेट्रोट्रॉपिकचे पार्ट्स बघितले, ॲनिमल्सचे बघितले, होलोझोइक, सॅप्रोफिटिक आणि पॅरासिटिक. पॅरासिटिकचे सुद्धा 2 पार्ट्स बघितले, ॲक्टोपॅरासिटिक आणि एंडोपॅरासाइटिक. हे सगळ्यात महत्त्वाचं न्यूट्रिशन हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये घडतं. ही प्रोसेस प्लांट आणि ॲनिमलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे, वेगवेगळ्या प्रकारचे असते. ते आपण डिटेल या प्रकरणामध्ये समजून घेतलं. यानंतर आपण एक्सरसाइज सोडवणार आहोत. काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही सोडवायचे. ओके, थँक्यू.